नमस्कार मंडळी, मी सिद्धाली. वेलकम अँड वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत आहात आणि असेच मस्त मजेत राहा. तुम्ही जर आपलं चॅनल पहिल्यांदा बघताय तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तसंच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघताय हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत चिकन पुलाव. जर तुम्ही माझे मिनी ब्लॉग्स बघितले असतील तर त्यामध्ये मी चिकन पुलाव बऱ्याच वेळा बनवला होता. त्याची रेसिपी शेअर करायची म्हटलं आणि राहून गेली. तर आज हीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कधी अचानक पाहुणे आले की आपल्याला चिकन बिर्याणी बनवायचा कंटाळा आला असेल तर त्याच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द रेसिपी. इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. यामध्ये आपण घालूया अर्धा टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ. हे आता आपण एकजीव करून घेणार आहोत. हे आपल्याला काही फार जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवायचं नाहीये. हे आता आपण बाजूला ठेवूया. आपण इथे घेऊया 3 वाट्या तांदूळ. इथे मी बासमती तांदूळ वापरले आहेत. हे तांदूळ आपण आता 2 ते 3 वेळेला स्वच्छ धुवून घेऊया. तांदळातील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. आपण इथे चिकनला हळद आणि मीठ लावून ठेवलंय, त्याचप्रमाणे आपण तांदूळ सुद्धा धुवून ठेवलाय. आता मी इथे कुकर गरम करते, कारण हा चिकन पुलाव आपण फक्त कुकरमध्ये बनवणार आहोत. त्यामुळे आपण याला 1 पॉट मील सुद्धा म्हणू शकतो. आता आपला कुकर तर गरम झालाय. यामध्ये आपण 4 ते 5 टेबलस्पून तेल घालूया. आपण इथे घेतले 2 तमालपत्र, 1 इंच दालचिनी, 2 लवंग, 10 ते 12 मिरी दाणे, 2 स्टार फूल आणि थोडीशी जावित्री. हे सर्व खडे मसाले आता आपण कुकरमध्ये घालूया. हे खडे मसाले आपण तेलावर छान परतवून घेऊया. आता आपण यामध्ये घालूया 1 टेबलस्पून हिरवा मसाला. हिरवा मसाला म्हणजे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे. हिरव्या मसाल्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हा तेलावर छान परतवून द्यायचा आहे. आता आपण यामध्ये कांदे घालूया. इथे मी 5 कांदे उभे चिरून घेतले आहेत. कांदे मी मीडियम साईजचे वापरले होते. कांदा आपल्याला छान तेलावर परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा छान रंग बदलेपर्यंत आपण हा परतवून घेणार आहोत. इथे मी गॅसचा फ्लेम हाय ठेवला आहे. आता तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग बदललाय. आता आपण यामध्ये टोमॅटो घालूया. इथे मी 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत. यात आपल्याला छान परतवून घ्यायचे आहे. आता आपला टोमॅटो सुद्धा छान मऊ पडलाय. आपण यामध्ये घालूया पुदिना. इथे मी एका बाजूला पाणी गरम करत ठेवलंय आणि आता आपण यामध्ये पुदिना घालूया. पुदिना तुम्ही जेवढा जास्त घालाल ना तेवढी याला चव छान येईल. बिर्याणी मध्ये सुद्धा आपण आवर्जून पुदिना घालतो बघा. आता ना आपण यामध्ये घालूया मसाले. तर आपण यामध्ये घालूया अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून धणेपूड, 1 टीस्पून जिरेपूड, 2 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून काश्मीरी लाल पावडर आणि 2 टीस्पून चिकन मसाला. सगळ्यात शेवटी यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. आपण ऑलरेडी चिकन मध्ये मीठ घातलंय, पण भाताचा अंदाज घेऊन आपण यामध्ये मीठ घालायचं आहे.
आता मसाल्याचा कच्चा वास येईपर्यंत आपण हे परतवून घेऊया। आता आपला मसाल्याचा कच्चा वास गेलाय, आपण यामध्ये घालूया चिकन। हे छानपैकी आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। चिकन 2 ते 3 मिनिटे परतवून झाल्यावर आपण यामध्ये राईस घालूया। हे सुद्धा आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये उकळलेलं पाणी घालूया। आपण 3 वाट्या तांदूळ घेतलेले, त्यामुळे मी इथे 6 वाटी पाणी घातलं आहे। सगळ्यात शेवटी आपण यामध्ये घालूया 2 टेबलस्पून तूप। तूप आपण छानपैकी एकजीव करून घेऊ। आता आपण कुकर बंद करूया। इथे मी गॅसचा फ्लेम जो आहे तो लो टू मीडियम ठेवला आहे। आपण कुकरला फक्त 1 शिट्टी देणार आहोत, कारण आपण यामध्ये गरम पाणी घातलंय। आता आपण गॅस बंद करूया। आता आपला कुकर थंड झालाय, आपण हा ओपन करूया। अशा प्रकारे आपला चिकन पुलाव तयार झाला आहे। कुकर उघडल्यावर आपण यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर। ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। भात सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर एकदम फळफळीत झालाय। बघितलं ना चिकन पुलाव किती झटपट बनतो। आय होप ही रेसिपी तुम्हाला सुद्धा नक्की आवडली असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर शेअर सुद्धा करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।